नमस्कार शेतकरी बांधवांनो, सावधान. पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे असणार आहेत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आताच एक अत्यंत तातडीचा आणि सर्वात मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि आता अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. मुसळधार नाही तर अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वादळी वारा या 12 जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे. तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा ठरू शकतो. जर तुम्ही पेरणी करणार असाल आणि तुमच्या डोक्यात विचार सुरू असेल नेमकी पेरणी कधी करावे, तर तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या तोंडून आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एका चुकीमुळे तुमचं संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. चला तर मग समजून घेऊया की सध्या महाराष्ट्रात मान्सूनची काय परिस्थिती आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या सांगण्यानुसार आताच्या ताज्या बातमीनुसार मान्सूनने महाराष्ट्राच्या अनेक भागात वेगाने प्रवेश केला आहे. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या सरी कोसळत आहेत. पण खरी चिंता वाढवली आहे ती पुढील 5 दिवसांनी, कारण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी मान्सूनची सिस्टीम सक्रिय झाली आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलंय, यंदाचा मान्सून सुरुवातीला खूप आक्रमक असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील राहून चालणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, आता वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ते 12 जिल्हे कोणते आहेत जिथे पुढील 5 दिवसात निसर्गाचं रौद्ररूप पाहायला मिळू शकतं. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये पहिला क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे जालना. मराठवाड्याच्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे असे हवामान खात्याने देखील सांगितलेलं आहे. आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड आणि चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर. या भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊ शकतो. कमी वेळेत जास्त पाऊस पडणार असल्यामुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आत्ताच वर्तवली आहे. नंबर 5 चा जिल्हा आहे धाराशिव. सलग 3 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पावसाचे सावट असेल. तर नंबर 6 चा जिल्हा येतो सोलापूर आणि नंबर 7 चा जिल्हा आहे सांगली. पश्चिम महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची दाट शक्यता आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील 3 ते 4 दिवस या दोन्ही जिल्ह्यासाठी म्हणजेच सोलापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. नंबर 8 चा जिल्हा आहे सातारा आणि नंबर 9 चा जिल्हा आहे कोल्हापूर. घाटाच्या भागात अतिमुसळधार पाऊस होईल. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आत्ताच सांगितलंय, जर तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर घाट परिसरात फिरण्यासाठी जाणार असाल तर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आता मित्रांनो, नंबर 10 चा जिल्हा येतो नाशिक आणि 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. उत्तर महाराष्ट्राच्या या पट्ट्यात मान्सूनचा जोर प्रचंड असेल. विजा पडण्याच्या घटना घडू शकतात. आता शेतकरी मित्रांनो, शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा. पुण्याच्या ग्रामीण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. पुढील 5 दिवसात सातत्याने हा पाऊस कोसळणार आहे. शेतकऱ्यांनो, हे 12 जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत. पण म्हणजेच उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही असं नाही. विदर्भ आणि उर्वरित जिल्ह्यांची काय परिस्थिती असेल हे आता आपण बघूया. पण त्याआधी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पेरणीबाबत दिलेला सर्वात मोठा सल्ला जाणून घेऊया. पंजाबराव डक हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असतात.
त्या विचारानेच ते अंदाज देत असतात। या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना हात जोडून एक विनंती केली आहे, ती म्हणजे घाईघाईने पेरणी करू नका। अनेकदा पहिला पाऊस पडला की शेतकरी पेरणीची लगबग करतो, पण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते हा मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस वादळी आहे। जमीन पूर्णपणे तृप्त झाल्याशिवाय आणि किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका। जर तुम्ही कमी पावसात पेरणी केली आणि त्यानंतर पावसाने पाठ फिरवली तर शेतकऱ्यांचे भले मोठे नुकसान होऊ शकते। त्यामुळे जर तुमचे बियाणे वाया जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं। त्यामुळे विचार करून आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या सल्ल्यानेच पेरणी करा। आणि त्यांचा सल्ला जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आता मित्रांनो, त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील 5 दिवस हवामान पाहूनच निर्णय घ्यावा। आता बोलूयात उर्वरित महाराष्ट्राबद्दल। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई ठाणे भागात समुद्र खवळलेला राहील आणि मुसळधार पाऊस सुरूच राहील। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या भागात सुरुवातीला कडक ऊन असेल, पण संध्याकाळच्या वेळी अचानक ढग दाटून येतील आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। म्हणजे जरी 12 जिल्ह्यांमध्ये अतिधोका असला तरी संपूर्ण महाराष्ट्र सध्या पावसाच्या छत्राखाली आहे। आता मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेवटी सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत, ते आपण थोडक्यात पाहूया। नंबर 1, विजा कडकडत असताना चुकूनही झाडाचा किंवा विजांच्या खांबाचा आसरा घेऊ नका। नंबर 2, शेतात काम करत असताना विजांचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित पक्क्या इमारतीत आश्रय घ्या। नंबर 3, मोबाईल चार्जिंगवर लावणे किंवा विजा सुरू असताना फोनवर बोलणे टाळा। नंबर 4, जनावरांना उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नका। तर शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या या अकृपेला तोंड देण्यासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा हा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवणे आमचं कर्तव्य आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे सारखे हवामान अंदाज सांगत असतात आणि ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचावे हाच आमचा दृष्टिकोन। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या भागात सध्या पाऊस पडत आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। अशाच थेट आणि अचूक हवामान अंदाजासाठी आपल्या बोलगड्या मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।